आज मुलांना आबाधोबी खेळताना आपल्या शाळेतील दिवसाची आठवण आली. नमस्कार, मी आपला लाडका रामू. तसं तर मी दररोज आपली धन्नू घेऊन शाळेत जातो, बजरंगबलींचा आशीर्वाद घेतो आणि रनिंग व्यायामाला सुरुवात करतो. परंतु आज शाळेची सहल जात होती, त्यामुळे बस ही ग्राउंडवर लावलेली होती. तुम्हाला माहिती आहे, मुलांना सहलीला जायचे असेल तर ते रात्री 3-4 वाजता सुद्धा उठून जातात. काही काहींना तर झोप सुद्धा लागत नाही. तुम्ही गेले असाल शाळेतले सहली तर तुमच्यासोबत पण असं झालंय का? आता ते तिकडे फिरायला जात होते म्हणून आपल्याला रनिंगला जागा नव्हती, म्हणून मी पण रनिंग करत करत सकाळी फिरायला येतो वालजेरीला. तिथे फक्त कुत्रे भुकत होते. सर्वावरून मी येतो आपल्या साम्राज्य 3 आर्म्यास अकॅडमीवर. तिथून घरी आलो तर लाडू आपल्या पायातले पैंजे नुसता वाजवत फिरत होते. आज संध्याकाळच्या सीटमध्ये तर आपले मुलं चक्क आबाधोबी खेळत होते. आता आबाधोबीचा खेळ तुम्हाला माहितच आहे, कारण शाळेत तुम्ही कोणताही खेळ खेळला नसेल पण आबाधोबी नक्कीच खेळला असेल, आणि खेळलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. एवढी मजा ऑलिम्पिकच्या खेळमध्ये येत नसेल तेवढी मजा या आबाधोबीच्या खेळामध्ये येते. शाळेच्या जीवनातच तुम्ही असे खेळ खेळू शकतात, कारण ते खेळायला आपले मित्र शाळेच्या जीवनातच सोबत असतात. नंतर सगळे आपापल्या कामात व्यस्त होऊन जातात. म्हणून आज मला या मुलांना खेळून आपल्या शाळेचे दिवस आठवले. तुम्ही आपल्या शाळेतील मित्रांसोबत खेळले असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही रेल्वे बघितलं असेल आणि त्याची जी ट्रॅक असते ते ट्रॅक मध्ये तुम्ही असा गॅप बघितलेला असेल. So they are not continuous. तो ट्रॅक काय असतो? कंटिन्युअस राहत नाही. रेल्वे ट्रॅक मध्ये तो गॅप का असतो ते कमेंट करून नक्की सांगा. मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं. आणि असं सायन्स, मॅथ, इंग्लिश तुम्हाला शिकायचं असेल तर आज आपल्या अकॅडमीला प्रवेश घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करा.